हॅलो फ्रेंड्स, चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन रिव्ह्यूज माझे तुमच्यापर्यंत येत राहतील. सो आज बोलणार आहे मराठीमध्ये रिलीज झालेली फिल्म ये रे ये रे पैसा पार्ट 3 बद्दल. कशी वाटली मला ही फिल्म तेच ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. चला तर लगेच सुरू करूया. 5 करोड बस इथेच गडबड झाली. सो जेव्हा ह्या फिल्मचा ट्रेलर आला होता तेव्हा धर्मा प्रोडक्शनचं नाव बघून मी थोडा एक्साइट झालो होतो की चला धर्मा प्रोडक्शनचं बॅकअप आहे आणि फिल्मचं प्रोडक्शन व्हॅल्यू एक चांगल्या दर्जाची प्रोडक्शन व्हॅल्यू असेल जी फिल्मची ऍक्च्युली आहे. पण ओव्हरऑल फिल्म कशी आहे ह्याबद्दल मी थोडासा निराश आहे आणि का ते पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोच. पण सुरुवात करूया आपला जसा फॉर्मॅट आहे त्याप्रमाणे आणि बोलूया फिल्मच्या स्टोरी बद्दल. सो याच्या आधीच गाडी नंबर 1760 नावाची फिल्म आली होती आणि त्याच्यामध्ये समवॉट असा सिमिलर फॉर्मॅट होता. म्हणजे एक रक्कम किंवा एक एक्स अमाऊंट आणि त्याच्या अवतीभोवती इन्व्हॉल्ड असणारे किंवा त्या पैशासाठी इन्व्हॉल्ड असणारे इतर पात्र किंवा इतर कॅरेक्टर्स आणि मग तो पैसा मिळवण्यासाठी प्रत्येकाची चाललेली धडपड. साधारण सिमिलर फॉर्मॅट आहे, फक्त when it comes to ट्रीटमेंट दोन्ही फिल्ममध्ये डिफरन्स आहे. सो काय डिफरन्स आहे त्याबद्दल थोडंसं बोलूया. बेसिकली ही फिल्म जी कम्प्लीट फनी वेने जाते. वेरीन गाडी नंबर 1760 थोडी डार्क ह्युमर, थोडी मिस्ट्री ह्या अंगाने जाते. पण कथानक समवॉट सेम आहे. पण ह्या फिल्ममध्ये जी रक्कम आहे 5 करोड रुपयाची त्यासाठी अनेक कॅरेक्टर्स आहेत इन्व्हॉल्ड आणि मग शेवटी तो जी रक्कम आहे, तो पैसा आहे, तो कोणाच्या हाती लागतो का, त्याचं काय होतं हेच एक्झॅक्टली तुम्हाला या फिल्म मधनं पाहायला मिळेल. तुमची शपथ. आता बोलूया फिल्म मधल्या कलाकारांबद्दल. सो अनेक कलाकार आपल्याला ह्या फिल्ममध्ये दिसतात, बट जो ओरिजिनल कास्ट आहे त्यांना संजय जाधव पुन्हा घेऊन आलेत ह्या पार्ट 3 मध्ये आणि ते म्हणजे संजय नार्वेकर. मी ना फोनला लावली इकडनं गोळी सुटली तर कुठून बाहेर येईल. तेजस्विनी पंडित. आता आई बाबा आले ना स्वप्नात की त्यांनाच सांगणार आहे तुम्हीच पाठवा एखादा राजकुमार जो मलाच हुंडा देईल 5 करोड रुपये. उमेश कामत. हाय, मी आदित्य, ओळखलं? आणि सिद्धार्थ जाधव. मी सनी जगदळे, गावी काम करायचं नव्हतं म्हणून मुंबईला आलो. सो ह्या चौघांच्या अवतीभोवती मेजरली हे कथानक फिरताना दिसतं. त्या व्यतिरिक्त आनंद इंगळे, विशाखा सरसुबेदार आहे, वनिता खरात आहे, जयवंत वाडकर आहेत, नागेश भोसले आहेत. सो अनेक कॅरेक्टर्स आपल्याला ह्या फिल्ममध्ये बघायला मिळतात. यांच्या कामाबद्दल जर बोलायचं झालं ना तर मला वाटतं प्रत्येकाने आपल्या परीने आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न केलाय. तेजस्विनी पंडित स्क्रीनवर तिचा प्रेझेन्स खूप चांगला दिसतो. या व्यतिरिक्त प्रत्येकाच्या वाट्याला आलेली भूमिका त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तम पद्धतीने करायचा प्रयत्न केलाय. सो नॉट व्हेरी रिली इम्प्रेसिंग असं कोण आपल्या लक्षात राहील असं कुठलंही कॅरेक्टर नाहीये. बट एक सांगायचं जर का झालं ना तर प्रत्येक जे कॅरेक्टर आहे या फिल्म मधलं ते उगाच गर्दी करायला म्हणून तिथे नाहीये. प्रत्येकाला जस्टिफाय केलंय टुवर्ड्स दी एंड ऑफ द फिल्म. हे जस्टिफाय केलं की या प्रत्येक कॅरेक्टरचं एक स्वतःचं इंडिव्हिज्युअल इम्पॉर्टन्स आहे. ते मला समहाऊ या फिल्म मधलं एक आवडलेली गोष्ट आहे. ब्रदर्स अँड सिस्टर्स, जर हे काम व्यवस्थित नाही झालं तर काम जाईल, पैसे जातील आणि बिजॉय आनंदच्या रेप्युटेशन. बोलूया फिल्मच्या म्युझिक बद्दल. सो ऑनेस्टली सांगायचं तर फार अपिलिंग असं या फिल्मचं म्युझिक मला नाही वाटलं. इव्हन बॅकग्राऊंड स्कोर देखील तेवढा इम्प्रेसिंग मला नाही वाटला. 2 गाणी फिल्ममध्ये आहेत, 2 किंवा 3, आय एम फॉरगेटिंग. पण मला वाटतं 2च मेजरली. त्यातलं एक गाणं त्यातल्या त्यात बरं आहे, जे सोन्या गाणं आहे ते त्यातल्या त्यात बरं आहे. बट अदरवाईज मला फार म्युझिक या फिल्मचं नाही आवडलं आणि फिल्मचं म्युझिक अमित राज आणि पंकज पडघन यांनी केलंय. सो आता बोलूया फिल्मच्या लेखन दिग्दर्शनाबद्दल. सो फिल्मचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय संजय जाधव यांनी ऑलरेडी मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही मेजर प्रोजेक्ट केले. दुनियादारी हा त्यातलाच एक प्रोजेक्ट आहे आणि दुनियादारीने ऑलरेडी बॉक्स ऑफिसवर खूप छान बिझनेस केला होता आणि त्यामुळे संजय जाधव
तसं म्हटलं तर खूप नोन असं व्यक्तिमत्व आहे या इंडस्ट्रीतलं आणि त्यांनी त्या फिल्मचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय. सो मला एक गोष्ट खूप जास्त आवडली. आधी मी लेखनाबद्दल बोलतो आणि नंतर त्या गोष्टीवर येतो. सो लेखन मला ऑनेस्टली खूप एव्हरेज वाटलंय, कारण खूप मोमेंटला कॉमेडी निर्माण करायचा प्रयत्न केला गेलाय, पण टू ग्रेट एक्सटेंड मला ते म्हणजे फार कॉमेडी असं वाटलं नाही आणि सिच्युएशनही नाही किंवा डायलॉग्सही नाही, कुठेच फार जास्त कॉमेडी किंवा हसायला फार आपल्याला येत नाही, कारण फिल्मचा जॉनर हा कॉमेडी जॉनर आहे. त्यामुळे मी म्हणतोय की जे 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 जॉनर आहे तेच आपल्याला मिसिंग वाटतं कुठेतरी थिएटरमध्ये फिल्म बघताना. पण त्या व्यतिरिक्त जर का बोलायचं झालं ना, तर फिल्मचा जो एडिट ज्या प्रकारे फिल्म केली आहे ना, ती खूप उत्तमरित्या केली आहे. आणि मला वाटतं संजय जाधवांची स्पेशालिटी आहे की त्यांच्या मागच्या जरी फिल्म पाहिल्या ना आपण, तर खूप उत्तम प्रकारे व्हिज्युअलाइज्ड असतात आणि खूप उत्तम प्रकारे एडिटेड असतात. त्यामुळे मला वाटतं त्यांच्या डोक्यात तो ऑलरेडी एक सेन्स असतो की ही मला अख्खी फिल्म दिसणार कशी आहे, कुठल्या सीन नंतर कुठला सीन येईल. ऑल्सो आपल्याला खूप केअरफुली ते बघायला लागतं, कारण मल्टिपल कॅरेक्टर्स आहेत आणि जरी 5 करोडची गोष्ट असली तर ऍक्च्युअल मध्ये ती 5 करोडची नाहीये. जास्त सिक्रेट मी रिव्हील करत नाही, पण तेच त्यांनी खूप उत्तमरित्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवायचा प्रयत्न केलाय. काही अंशी आपण गुंतून राहतो देखील, बट थ्रू आउट द फिल्म आपण गुंतून राहत नाही. बट मला वाटतं की इन टर्म्स ऑफ प्रेझेंटेशन, इन टर्म्स ऑफ एडिट, ही फिल्म संजय जाधवांनी खूप उत्तमरित्या आपल्या समोर आणली आहे. थोडक्यात मला जर का सांगायचं झालं ना, तर वन टाइम वॉच ही फिल्म तुम्ही नक्की एकदा पाहू शकता, कारण काय हा जो फॉर्मॅट आहे ना, हा नवीन फॉर्मॅट नाहीये आणि प्लस हा तिसरा पार्ट आहे यांचा ये रे ये रे पैसा या फ्रँचायझचा, हा थर्ड पार्ट आहे. आणि हे फॉर्मॅट आपण हिंदीमध्ये, बॉलिवूडमध्ये पाहिलेत, वेगवेगळ्या रिजनल इंडस्ट्रीमध्ये, साऊथच्या इंडस्ट्रीमध्येही पाहिले. त्यामुळे नवीन असा ह्या फिल्मची स्टोरी ही नवीन नाही आहे, प्रेझेंटेशन इट्स बेटर. आणि तेच जर का तुम्हाला पाहायचं असेल, फार काही आपलं डोकं न चालवता किंवा फार काही विचार न करता, डेफिनेटली एकदा ही फिल्म तुम्ही पाहू शकता. मी या फिल्मला देतोय 3 स्टार्स. सो फ्रेंड्स, हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म ये रे ये रे पैसा 3. तुम्ही पाहिली का ही फिल्म, आणि पाहिली आहे तर तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा. माझा रिव्ह्यू कसा वाटला हे देखील मला कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.